केक म्हटलं ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मऊ लुसलुशीत असा अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केकची रेसिपी. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर तुम्ही बघू शकताय हा केक किती भारी दिसतोय ना. अगदी एकसारखा रंग आलेला आहे, मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार असा हा केक तयार झालेला आहे. जास्तीचं साहित्य न वापरता, बेकिंग सोडा न वापरता आज आपण हा रवा केक तयार केलेला आहे. मस्त असा चवीला लागतो, बनवायलाही अगदी सोपा आहे. तर चला तर मग आता सुरुवात करूया. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घालायचा आहे. तर रवा आपल्याला शक्यतो बारीकच यासाठी वापरायचा आहे. तर तुम्ही कोणत्याही एका वाटीने किंवा एकाच कपाने सगळं प्रमाण घेऊ शकता. तर आता याच कपाने आपल्याला अर्धा कप इतकी साखर घ्यायची आहे. तर अर्धा कप साखर अगदी पुरेशी आहे. तुम्हाला जर गोड थोडंसं जास्त आवडत असेल किंवा कमी आवडत असेल तर कमी जास्त साखर करू शकता. त्याचबरोबर अगदी फ्लेवरसाठी इथे मी पाव चमचा वेलची पूड घालते. तुम्ही याऐवजी व्हॅनिला इसेन्ससुद्धा यामध्ये वापरू शकता. त्याचबरोबर अगदी चिमूटभर मीठ घालायचं. तर आता हे जे सगळं साहित्य आहे ते आपण एकदा मिक्सरला चांगलं असं फिरवून घेऊया. तर इथे बघा, साखर रवा मी चांगला मिक्सरला फिरवून घेतलाय. अगदी बारीकसर याची पावडर आपली तयार झालेली आहे. तर आता यामध्ये आपण पाव वाटी इतकं साजूक तूप घालायचं आहे. तर ज्या कपाने आपण रवा मोजून घेतलाय त्याच कपाने पाव कप इतकं साजूक तूप घालायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, त्याने सुद्धा केक छान होतो. त्यासोबतच अर्धा कप ताजं दही जास्त आंबट नसावं आणि त्याच कपाने आपल्याला इथे अर्धा कप दूध घ्यायचं आहे. तर दूध थंडच घ्यायचं, गरम अजिबात दुधाचा वापर नाही करायचा. तर आता या दुधामधलं आपल्याला अगदी थोडंसं दूध सुरुवातीला आपण यामध्ये घालणार आहोत. अगदी लागल तसंच आपण दूध वापरणार आहोत. तर आता हे एकदा आपण मिक्सरला चांगलं फिरवून घेऊया. तर इथे बघा, हे बॅटर छान तयार झालेलं आहे. तर अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला सुरुवातीला बॅटर हवं आहे. तर बघा, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ देखील नाही आहे. तर आता आपण यावरती झाकण ठेवून 5 मिनटं आपण हे भिजत ठेवूया, जेणेकरून रवा छान असा फुलला जाईल. तोपर्यंत आपण इकडे ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या केकच्या टीनमध्ये आपण केक बेक करणार आहोत त्याला अशा पद्धतीने बटर पेपर लावून घ्यायचा. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काय करायचं, थोडंसं भांड्याला आतमधून तेल लावून घ्यायचं आणि अगदी गव्हाचं पीठ असो किंवा मैदा चांगला भुरभरून घ्यायचा, म्हणजे आपलं केकसाठीचं भांडं तयार होतं. तर आज आपण हा केक जो आहे तो ओव्हनमध्ये बेक न करता कढईमध्ये बेक करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी अशा पद्धतीची जाड तळाची कढई घेतले आणि यामध्ये अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवलेलं आहे. तुमच्याकडे जर असं स्टँड नसेल तर वाटी किंवा एखादी प्लेट उलटी करून ठेवायची, म्हणजे छान असं आपलं स्टँड तयार होतं. तर आता यावरती झाकण ठेवून मध्यम गॅसवरती आपण हे 10 मिनटं प्रीहीट होण्यासाठी ठेवून देऊया. तर जे आपण यावरती झाकण ठेवणार आहोत ते अगदी व्यवस्थित असावं, त्यामधून अजिबात वाफ जाता कामा नये. तर इकडे आपलं बॅटर देखील छान भिजलं गेलंय. तर हे बघा, पहिल्यापेक्षा हे थोडंसं घट्टसर झालंय. तर एवढं घट्ट आपल्याला हे बॅटर नको आहे, थोडंसं आपल्याला हे सैलसर करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण जे दूध घेतलेलं त्यामधलं आणखीन थोडंसं यामध्ये दूध घालू. तर आपल्याला यामध्ये दूध लागेल तसंच घालायचं आहे, एकदम सगळं दूध नाही घालायचं. जर बॅटर पातळ झालं तर केक जो आहे तो जेव्हा बेक होतो त्यावेळी तो वरून बसला जातो, त्यामुळे दूध लागेल तसंच घाला. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पोह्याच्या चमच्याने 1 चमचा म्हणजेच 1 टीस्पून इतकं बेकिंग पावडर घालायचे. तर यामध्ये आपण बेकिंग सोडा नाही वापरत, बेकिंग पावडर वापरणार आहोत. तर आता हे देखील मिक्सरला मी चांगलं फिरवून घेतलेलं आहे. तर इथे आपलं हे केकसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे. तर अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे, यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट नको आहे. तर अगदी हे मस्त बॅटर तयार झालं आहे. तर आता आपण हे लगेच जे बटर पेपर लावून घेतलेलं भांडं होतं त्यामध्ये घालूया. तर ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे, कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर वापरलेली आहे. तर हे बघा, मी सगळं जे बॅटर आहे ते या भांड्यामध्ये घालून घेतले. तर आता हे जे भांडं आहे ते आपण 2 ते 3 वेळा असं
हलकंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये काही हवा असते ती बाहेर निघून जाते आणि आपला जो केक आहे तो मस्त जाळीदार तयार होतो. तर इकडे आपली कढई देखील छान अशी प्रीहीट झाले. तर आता गॅस अगदी मंदट करायचा आणि यामध्ये हे भांडं ठेवून यावरती झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती आपल्याला हा जो केक आहे तो 40 ते 45 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. तर केक बेक होण्यासाठी थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो, कारण गॅसची फ्लेम कशी आहे यावर ते अवलंबून आहे. त्यासाठी एक 25 ते 30 मिनिटांनंतर एकदा चेक करून बघायचं. तर इथे बघा एक 45 ते 50 मिनटं लागलेले आहेत हा केक मला बेक करण्यासाठी. तर बघा काय सुंदर रंग आलेला आहे. तर आता आपण केक आतमधून शिजलाय का ते एकदा पाहूया. तर यामध्ये अशा पद्धतीने एखादी टूथपिक किंवा सुरी घालून बघायची. तर अगदी साफ निघते ही टूथपिक. याचाच अर्थ केक छान असा आतपर्यंत बेक झालेला आहे. तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ. तर इथे हे जे केकचं भांडं आहे ते मी बाजूला काढून घेतलंय. अगदी रंग सुरेख आलेला आहे, मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे. तर आता आपण यावरती एखादा सुती कपडा टाकून घ्यायचा आणि अशा पद्धतीने झाकून ठेवायचा आणि एक पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर असा कपडा झाकून ठेवल्यामुळे केक जो आहे तो कोरडा पडत नाही. तर इथे बघा हा जो केक आहे आपला पूर्णपणे गार झालेला आहे. तर सगळ्यात आधी आपण याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे जो केक आहे तो अगदी पटकन बाहेर निघतो. तर यामध्ये आपण बटर पेपर घातला त्यामुळे अगदी सहज बाहेर निघतो. तर एखादी प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये हा आपण केक काढून घेऊया. तर हा जो बटर पेपर आहे तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे. तर बघा काय सुरेख रंग आलाय हो, अगदी छान जाळीदार देखील दिसतोय. तर आता आपण हा जो केक आहे तो कट करून घेऊया. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये हा केक कट करून घेऊ शकता. तर बघा काय अगदी सोपा आहे की नाही हा केक बनवायला. अगदी घरगुती साहित्यामध्ये हा केक तयार होतो. चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतो. लहान मुलांच्या डब्यामध्ये किंवा मुलांना काही असं गोडधोड खायचं म्हटलं ना, झटपट हा केक तयार होतो अगदी पहिल्याच प्रयत्नात. तर तुम्हाला मी दाखवते बघा. बघा काय मस्त झालाय हा केक. अगदी छान स्पॉन्जी मऊसूत जाळीदार असा हा आपला रवा केक तयार झालेला आहे. दिसायला जेवढा भारी दिसतोय तेवढ्या चवीला देखील मस्त लागतो. तर या पद्धतीने तुम्ही देखील असा रवा केक एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.